सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग। और अभी समय हो रहा है 7:30 बज रहे दोस्तों सुबह के। और अभी मैं उठ चुका हूँ और आज जाना है खेत तुअर निकालने के लिए। तो सबसे पहले पाल, घमीला, बोरी ये सब जमा करना है, उसके बाद लेके जाना है खेत में। तो दोस्तों अभी सब सामान निकाल लिया है। घमीला, दुपट्टा, बोरी, पाल, त्रिपाल और ये कुछ है, और बोरी ले ली और ये त्रिपाल ले लिया छोटा सा। और ये तुअर की फली ले ली है। तो अभी चलते हैं खेत में। तो सबसे पहले हमको नहीं क्या पराठी उखाड़नी है, उसके बाद जगह बनानी है। जगह बनाने के बाद ठेसरा आ जाएगा खेत में, तो तुअर निकालनी है। सब व्यवस्था करनी पडती है सबसे पहिले। तो दोस्त आता आला मी वावरामध्ये आणि थोडी जागा करून घेतो ठेसर लागासाठी। ठेसरा आला आहे काकाच्या वावरामध्ये। आता तुरी काढणं सुरू झाले आहे। लवकर झालं म्हणून 9 वाजताच लागून मी गेलो वावरामध्ये तुरी काढणं। तर आता आली याच्या लावून आलो हे 3 तास असं घुमून येईन थोडं ट्रॅक्टर म्हणून आणि मी उपन आले ह्या पराठ्या कापूस भरल्यावाल्या पराठ्या। आतमध्ये कापूस असते तर असं काही नाही म्हणा। तो दोस्त आता पराठ्या उपणून सगळ्या झाल्या, कवटे बनवून ठेवले होते। कवटे उचलून सगळ्यांनी फणाच्या ह्याच्यामध्ये टाकून दिले, तुरीच्या वरीमध्ये टाकून दिले, तिथे जमा केले आणि फणं बी उचलून सगळ्यांनी फणाचे कवटे बनवून ठेवले होते आणि ते बी उचलून सगळ्यांनी आता झाले। या लास्ट कवटा राहिला होता दोस्त। पराठ्या उचलून झाल्या आणि फणाचे कवटे होते ते उचलून झाले दोस्त। एवढी जागा तर काफी आहे म्हणा कुटारासाठी। साफसफाई झाली म्हणा। आता पाणी पिऊन दोस्त, तहान बहुत जोरात लागली आहे मला। आडारा गेलो तो पाणी भराले, पाणी आणलं भरून सह्यानी। तो दोस्त आता चल रहा है ठेसर मशीन मावल्या वारामध्ये। काकाचं झालं काढून सनी आता तुरी, आता मावार चल रही। तो दोस्तों फाइनली ठेसर लग चुका है मेरे खेत में और अभी स्टार्ट भी हो गया। ये देखो फायनल दोस्तों पुऱ्या तुरी काढून झाल्या। एक बी पेटी शिल्लक ना वाचली आता या ठिकाणी। एवढं सुधार निघला आणि एवढ्या तुरी निघल्या। चांगलं कपून बंद। तो दोस्तों कुटार बी सवार करून ठेवून दिलेला। 250 रुपये डाला आहे कुटाराचं, लय महाग आहे। 3.5 कट्ट्याचे एवढे 7 कट्टे केले। 3.5 कट्ट्याचे नाही का 7 कट्टे केले पण घ्या, बारीक बारीक न्यासाठी गाडीवर। क्योंकि उचलणं झाले पाहिजे ना, ओल्या तुरी आहे तर भारी लई भरते म्हणून सह्यानी। दोस्तों आज कट्टे ढोरताच जीवा घेणार आहे पक्की। आणखी 7 कट्ट्या इथून कुठं बसल्या गाडीवर नाही, गाडीवर तर दोस्त आता हे लास्टाचं वजन राहिलं होतं न्यायचं। हे लास्टाचं वजन घेऊन चाललो मी। याच्या पहिले मी पुरे वजे हसेत नेले, 2-2 कट्टे, मतलब 2-2 कट्टे अर्धे करू सैगी बुरी ना नेता आली, कारण की उचलणंच नव्हतं माझ्या संग, माणसाने अर्धेच नेले। तो गाईज फायनली झाले आणून सह्यानी पुरे कट्टे, जेवढे होते तेवढे आणून टाकले। आता चाललो अजून पुन्हा वावरी पालवाला नाची आम्हाला। तो दोस्त आता मी पुन्हा आलो शेतामध्ये। आईने नाही का पुरा डब्बा और आणला होता जेवायचा।
तर घरी काही जेवायचं होतं नाही आणि जेवढं बी रांधलं होतं तेवढं वावरात घेऊन आली तिथे. त्याला वाटलं सांगा आज दिवसभर काम आहे वावरामध्ये म्हणून आहे. आता भूक लागली दोस्त जोरात आता जेवण करून घेतो. एवढे वजे ढोरले तर भूक लागणारच आहे खिचोसे आहे. असं आहे ह्या रस्त्यानं निर्णय अन्न केलं का नाही ट्रॅक्टर रस्ताच घडून गेली बघताच. एवढी भाजी कमी एकटा तू काही घे ना थोडी बहुत. हां वांग्याचे भरीत का कालचं आलं. हो मिरची आणली का. सातारला मिरची आणली. मिरची नाही आणले आणि तिने मिरच्या जेवणासंग मिरची चांगली वाटते थोडीशी. तो दोस्त मी आता ह्या ठिकाणी बसलो आहे वावरामध्ये. पाहून घ्या तुरी काढून झाल्या वरतून सायाने कुटारी जमा झालं आपलं. तुरी नेणं झाल्या घरी आणि टुराट्या बी एका साईड लावून दिलेल्या आहे. त्याचे आता पेनकी बांधावं लागेल धीरे धीरे. आणि ज्या उपरल्या होत्या पराठ्या त्याचा कापूस पण येचून घेतला असतो. आणि जेवण बी झालं म्हणा. आता मस्त शांतपैकी बसलो आपल्या शेतामध्ये. तो दोस्त आता कुटार बी झाकून देतात. मी चाललो घराकडे. अर्जुन भाऊला फोन केला होता. टी व्ही सुद्धा टाकली तिथं. अर्जुन भाऊ म्हणे टी व्ही झाली आहे म्हणे येऊन जा म्हणे. मी तिथं ब्लँकेट बी भरून गेलो होतो. त्यानं ब्लँकेट बी ठेवलं असून साहेब. तर आता घरी जातो पहिले अंगपा धुतो आणि त्याच्यानंतर जातो मग बेडीले. पहिले झाकून घेतो दोस्त हे कुटार. मला दसलं होतं ते काल. गिंजा 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 लवकर. अरे ते घमिला तिथं लवकर जा लवकर जा. आजी जा ना घमिला आहे ना. इथं का पडलं. इथं का ढिकूल पडलं. इथं नाही नाही हो बे आजी हे वय हा थोडंसं सहज पडलं. डब्यात घे डब्यात घरी निरतून घे जो. पण माशी एक बी ना उरली नाही मला दिसलंच नाही वरतं. मला काल दसलं आता केलं असतं झाडून घेतलं का नाही बरं राहिलं. नाही तर कापूस आजी काल मी पाहायला गेलो त्याच्यापाशी कटकन दसलं मग बोटाले. आता अवस आहे ना आता एक मूर पुन्हा आहे कुठं आहे. तिथं ते